नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सोलापूर शहरात सुरू असून कलावंत शक्ती देवीची मूर्ती अधिक सुबक कलात्मक दिसण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। मूर्तिकार रामस्वामी चिन्नी यांच्या कार्यशाळेत जवळपास 100 देवी मूर्ती तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। सोलापुरात तयार होणाऱ्या शक्ती देवीची मूर्ती ग्रामीण महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र या राज्यात मोठ्या प्रमाणात पाठवल्या जातात। अधिक माहिती एकबोटे यांनी दिली। मी लक्ष्मीकांत शंकरराव एकबोटे। सध्याला देवीचा सीझन आहे। या सीझनमध्ये एकमेव सोलापुरातील आर्ट श्रीधर आर्ट हे महत्त्वाचे मूर्तिकार आहेत। इथे देवी 101 कलाकार मिळून ह्या देवीचं रूप वेगळ्या प्रकारात आणतात। सध्याचा ट्रेंड चालू आहे कलर काम कमी पण सजावटीचं जास्त काम चालू आहे। डोळ्याचं नक्षीकाम, सजावटीचं काम, लेस, साडी चढवणे अशा प्रत्येक प्रकार वेगवेगळे आहेत। सध्याला बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की बाहेरगावचे देवी आणि सोलापुरातले देवी ह्यात खूप फरक आहे। हैदराबादचे देवी सुद्धा फरक आहे। त्यातून जास्तीत जास्त सोलापूरच्या देवीला जास्त मागणी आहे। या मागणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काम दिसून आल्यामुळे गिरायकांचं प्रसिद्धी वाढलेलं आहे। इथं वैशिष्ट्य म्हणजे कलर कॉम्बिनेशन थोडंसं फार फरक आहे। या कलर कॉम्बिनेशनमध्ये जे सुंदरता आहे, हावभाव आहे चेहऱ्यावरील ते इथं मिळेल आणि प्रत्येकाचं काम फरक असतं। या फरक असल्यामुळं ना थोडंफार वैशिष्ट्य दिसून येतं की ह्या श्रीधर आर्टमध्ये देवी चांगल्या भेटतात असं कस्टमरचं हेतू असतो। त्यामुळे ते कस्टमर लोक इकडे येतात। 7 ते 8 प्रकारची देवी आहेत। त्यात साईजनुसार आहेत। 3 फुटापासून ते 2 फुटापासून ते 15 फूटपर्यंत देवी आहेत। त्यात वेगवेगळे नमुने आहेत। महिषासुरमर्दिनी, सिंहावर बसलेल्या, आणखीन वाघावर बसलेले आहेत। असे वेगवेगळ्या प्रकारचे मुवमेंटचे देवी आहेत। हे सगळं करत असताना काय वाटतं? आनंद वाटतो, बाकी काही नाही। आता किती लोकांचा ग्रुप आहे तुमचा? काय साधारणपणे 150 लोक आहेत।